ए तू बोल ना, संजू तू बोल ना. अगं काय झालं मुक्त रडायला? अगं का रडतेस? शांत हो. मी मुद्दाम खोटं खोटं कधी वागते का? नाही, कधीच नाही. तू तर आमची हुशार बहीण आहेस. हो ना, मग हो, हुशार आणि रडकी बहीण. तुला का मारलं ग तुझ्या आईने? मी माझ्या आईला सांगू का तुझ्या आईशी बोलायला? त्याचे काहीच फायदा होणार नाही. माझी पहिली आई माझ्यावर किती प्रेम करायची. तेव्हा बाबा पण कधीच भांडायची नाही. आम्ही किती खुश होतो. मला माझी आईची आठवण येते. आम्ही आहोत ना. रिलॅक्स. मुक्ता, तुझी ही नवीन आई येऊन 3 ते 4 महिने झाले असतील ना? हो. अगं मग थोडा वेळ जाऊ दे, होईल सगळं नीट. नाही, मला ही नवीन आई अजिबात आवडत नाही. ओके. बरं ऐक ना, तुझी ही नवीन आई तुझ्या बाबांना भेटली कुठे? आम्ही 4 महिन्यापूर्वी महाबळेश्वरला फिरायला गेलतो. बाबा आणि मी खूप मजा केली. आम्ही परत येताना रस्त्यात ही नवीन आई उभी होती. ती लिफ्ट मागत होती. बाबांचे लक्ष नव्हते. आमची गाडी पुढे गेली आणि तिने आवाज दिला. बाबांनी ते आवाज ऐकला आणि बाबांनी गाडी थांबवून मागे वरून पाहिले. आणि काय? 2 दिवसात त्यांचे लग्न झालं. वळून बघितलं आणि लग्न झालं. इंटरेस्टिंग. सगळे माझी मस्करी करतात. मला नाही बोलायचे तुमच्याशी. अरे संजू, मुक्ता निघाली बघ. किती ऍक्टिंग करते ही.